मोशन युझिंग ग्राफिकल मेथड। या आधीच्या व्हिडिओ 1 मध्ये पार्ट 1 मध्ये आपण मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट शिकलो, नंतर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं, स्पीड अँड व्हेलॉसिटी बघितलं। त्याच्यानंतरच्या सेकंड पार्ट मध्ये आपण कव्हर केलेला आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन, नंतर एक्सेलरेशन काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा असतो आणि नॉन युनिफॉर्मचा कसा असतो हे बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणजेच बोर्ड लेक्चरमध्ये इक्वेशन ऑफ मोशन युझिंग ग्राफिकल मेथड ही जी मेथड आहे ही आपण बोर्ड शिवाय आपल्याला समजली नसती, म्हणून आपण हे बोर्ड लेक्चर करतोय। मग नंतर पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा व्हिडिओ लेक्चरला जॉईन होणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन। चला तर मग इक्वेशन फर्स्ट बघूया काय आहे। बघा, इक्वेशन ऑफ मोशन असे 3 आहेत। कुठले आहे? फर्स्ट इक्वेशन इज v इज इक्वल टू u प्लस at। दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम। हे जे इक्वेशन आहे हे व्हेलॉसिटी आणि टाइम यांच्याशी रिलेटेड आहे। सेकंड जे इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर। दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम। हे जे इक्वेशन आहे हे डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांच्याशी रिलेटेड आहे। आणि थर्ड जे इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as। दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी। असं हे थर्ड इक्वेशन आहे। असे 3 इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला बघायचे आहे। मग त्यातला आपण फर्स्ट बघणार आहोत v इज इक्वल टू u प्लस at। आता हे व्हेरीफाय कसं करायचं, हे इक्वेशन ऑफ मोशन ग्राफिकल मेथडने ते आपल्याला बघायचं आहे। बघा, यामध्ये ग्राफ आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ। बघा, तुम्ही ग्राफ ड्रॉ करता, ग्राफ मध्ये काय असतं, हा एक्स ऍक्सिस असतो आणि हा काय असतो, वाय ऍक्सिस असतो। काय असतो? वाय ऍक्सिस। आता यामध्ये काय आहे, ओ हा एक पॉइंट आहे, एका बाजूला आपल्याला टाइम दिसता आहे, दुसऱ्या बाजूला व्हेलॉसिटी आहे। आता या ग्राफ मध्ये काय आहे, व्हेलॉसिटी आणि टाइमचा हा ग्राफ आहे। यामध्ये बघा आपल्याला पॉइंट दिलेला आहे, हे यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी असते, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी असते। आपण काय केलेला आहे, हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे। यामध्ये जर समजा एक ऑब्जेक्ट आहे की जो यू पासून म्हणजे पॉइंट डी पासून जेव्हा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते आणि बी या पॉइंट पर्यंत येतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय असते, व्ही असते। बघा, फर्स्ट इक्वेशन आपल्याला बघायचं आहे। यामध्ये बघा इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू, फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्ही। बघा, आता यू इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे किती आहे, ग्राफ मध्ये जर बघितलं तर ओडी। काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी, ओडी आहे। आणि जर फायनल व्हेलॉसिटी बघितली व्ही तर ही काय आहे, इथून सुरुवात करतो आपण मेजरमेंट करायला, ओसी। काय ही, ओसी। बघा, कळलंय तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी ओ डी आहे आणि फायनल व्हेलॉसिटी ओ सी आहे। व्ही म्हणजे काय असतं, फायनल व्हेलॉसिटी आणि यू म्हणजे काय असतं, इनिशियल व्हेलॉसिटी। मग या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे की a इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी हा फॉर्म्युला बघितला होता। हा फॉर्म्युला कशाचा, एक्सेलरेशनचा। म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं एक्सेलरेशन आपल्याला फाइंड करायचं असेल तर त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये काय चेंज होतो त्याला टाइमने डिवाइड केलं तर आपल्याला एक्सेलरेशन मिळतं। मग a इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी। व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी। यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी। म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मधून जर इनिशियल व्हेलॉसिटी मायनस केली आणि टाइमने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं, एक्सेलरेशन मिळतं। बघा, a इज इक्वल टू, आता व्ही म्हणजे काय आहे, ओसी, यू म्हणजे काय आहे, ओडी। ग्राफ मध्ये बघा, ग्राफ वरून सॉल्व्ह करायचं आहे। मग ओडी म्हणजे काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी म्हणजे ओसी आहे। बघा, आपल्याला पूर्ण हे डिस्टन्स दिलं आहे 15 समजा आणि हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 5, तर राहिलेलं डिस्टन्स काय येतं, 10, बरोबर। मग आपल्याला हेच कॅल्क्युलेट करायचं आहे की जर समजा ओसी मधून आपण ओडी जर कट केला तर काय उरतो, सीडी आपला उरतो। मग इथे लिहायचं आहे की ओसी मायनस ओडी इज इक्वल टू सीडी। मग ए इज इक्वल टू काय येतं, सीडी अपॉन टी, मीन्स सीडी इज इक्वल टू 80। काय येत आहे, सीडी इज इक्वल टू 80 येत आहे। नंतर बघा आपल्याला इक्वेशन मध्ये काय दिलं आहे, याला आपण फर्स्ट इक्वेशन करणार आहोत। आता नंतर काय करायचं आहे, हा जो ग्राफ आहे यामध्ये जो वाय ऍक्सिस आहे याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे की जी एक्स ऍक्सिसला ई पॉइंट मध्ये आपल्याला क्रॉस करताना दिसते। नंतर एक्स ऍक्सिसला एक लाईन पॅरलल ड्रॉ करायची आहे डी या पॉइंट मधून की जी ए पॉइंट पर्यंत आपल्याला गेलेली
दिसते. यामध्ये काय केलेलं आहे आपल्याला यावरून काय लक्षात येते मग की हे जे आहे ओडी तेवढंच डिस्टन्स काय आहे एबी आहे. नंतर डीसी जेवढा आहे तेवढंच एबी आहे आणि सीओ जेवढा आहे तेवढंच आपल्याला बीई दिसत आहे. म्हणजे काय आहे सेम आहे डिस्टन्स. बघा सीडी एबी बरोबर आहे, डीओ हे एई बरोबर आहे आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की ओसीच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण. बघा ओसीच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण की ओसी इज इक्वल टू बीई. मग ओसी इज इक्वल टू काय आहे बीई. नंतर सेकंड काय आहे ओडी इज इक्वल टू एई. ओडी कशा बरोबर आहे एई बरोबर आहे. नंतर हा जो आहे सीडी इज इक्वल टू काय आहे तर एबी. एबी म्हणजे काय असतं व्ही. बघा सीडी इज इक्वल टू काय आहे तर व्ही. ओडी इज इक्वल टू एई इज इक्वल टू काय येतं यू. त्याच्याबरोबर काय असतं यू येतं आणि सीडी इज इक्वल टू काय येतं व्ही येतं. सीडी इज इक्वल टू काय येतं आपल्याला आपण फाइंड केलंय सीडी इज इक्वल टू काय येतं 80 येतं आणि ओसी इज इक्वल टू बीई इज व्ही. ओसी इज इक्वल टू बीई इज इक्वल टू ओसी इज इक्वल टू बीई इज इक्वल टू व्ही असतं. ओडी इज इक्वल टू एई इज इक्वल टू यू अँड सीडी इज इक्वल टू 80. बघा काय काय व्हॅल्यू आपल्याला मिळाले आहे की ओसी इज इक्वल टू काय आहे बीई. बघा हा ओसी आणि हा बीई इज इक्वल टू काय येतं व्ही. नंतर ओडी जे आहे हा ओडी हा एई बरोबर आहे. मग ओडी जर आपण पहिले लिहिला आहे की ओडी हा काय इनिशियल वेलोसिटी आणि ती यू आहे तर मग एई पण काय येतं यू येतं आणि सीडी आपण इक्वेशन 1 मध्ये फाइंड केला आहे की सीडी इज इक्वल टू काय येतं 80 येत असतं. मग हे आपल्याला ह्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत आपल्या त्या आपल्याला काय करायच्या आहे या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आहे. काय येतं मग आता हे बघा ए बीई कशा बरोबर आहे बीई इज इक्वल टू ए बी प्लस एई. बघा बीई ची व्हॅल्यू काय आहे व्ही. ए बी काय आहे ए बी आपल्याला दिलेला आहे बघा ए बी हा याच्या बरोबर आहे म्हणजे सीडी बरोबर आहे. मग ए बी इज इक्वल टू इथे लिहून घेऊ वाटलं तर की ए बी इज इक्वल टू सीडी इज इक्वल टू 80. मग ए बी आणि सीडी इक्वल असल्यामुळे ए बीच्या ठिकाणी काय व्हॅल्यू येते 80 आणि एई इज इक्वल टू ओडी आहे त्याची व्हॅल्यू आहे यू म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. याला फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन म्हणून ओळखलं जातं की जे आपण इट इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. कशाशी रिलेटेड ते व्हेलॉसिटी आणि टाइमशी रिलेटेड आहे. बघा एकदा पुन्हा रिवाइज करून सांगते लक्ष द्या. बघा पहिले काय सांगितलं की इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू काय आहे ओडी आहे. फायनल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ओसी आहे. मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण शिकलो की ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आहे. नंतर एक्सेलरेशन ए इज इक्वल टू कसं फाइंड करायचं तर व्ही म्हणजे काय आहे व्ही म्हणजे ओसी आहे आणि यू म्हणजे काय ओडी म्हणजे ओसी मायनस ओडी जर केलं तर काय उरतं हे सीडी उरतं आपलं. म्हणून यासाठी ते दिलं आहे की याच्या ऐवजी आपण काय लिहिलं सीडी. मग 80 इज इक्वल टू ए ने टी ला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सीडी इज इक्वल टू 80 येतं. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. नंतर आपण काय केलं वाय ऍक्सिस ला एक पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि एक्स ऍक्सिस ला एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. यामध्ये काय आहे तर ओसी हा बीई बरोबर आहे. ओडी हा एई बरोबर आहे. हा ओसी बरोबर आहे बीईच्या म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली व्ही. ओडी हा एईच्या बरोबर आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली यू आणि ए बी हा सीडीच्या बरोबर आहे म्हणजे काय झालं 80. मग आपण या व्हॅल्यू आता आपण बघा बीई कसं आहे तर बीई कसं तयार झालंय की बी ए प्लस ए. मग बीई इज इक्वल टू ए बी प्लस ए. मग बीई ची व्हॅल्यू काय आहे व्ही. नंतर ए बी ची व्हॅल्यू काय आहे 80 आणि ए ची व्हॅल्यू काय आहे यू. त्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग व्ही इज इक्वल टू 80 प्लस यू म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. याला काय म्हणतात दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. कळलंय पहिलं इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 कसं करायचं या फॉर्म्युल्यावर ते डिपेंड आहे. कोणत्या ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी या फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व्ह करायचं आहे. याला पॅरलल लाईन ड्रॉ केल्यामुळे
या ओडी बरोबर सीडी बरोबर हा एबी येतो आणि ओडी बरोबर एई येतो आणि हे दोन्ही पार्ट इक्वल असल्यामुळे बीई कसं येतं तर एबी प्लस एई आणि म्हणून तर इक्वेशन वापरून व्ही यू आणि एटी ची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपला फॉर्म्युला आपलं इक्वेशन येतं ते म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. आता आपल्याला सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर कसं व्हेरीफाय करायचं ते बघायचं आहे. त्यामध्ये इथे दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम कशाशी रिलेटेड आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइमशी रिलेटेड आहे आणि फर्स्ट जे इक्वेशन होतं ते वेलोसिटी आणि टाइमशी रिलेटेड होतं आणि v इज इक्वल टू यू प्लस एटी की जे आपण आता ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलं. आता आपल्याला जे सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे ते बघा हे ट्रॅपेझियमच्या क्वाड्रँगल डी ओ ई बी चं जर आपण एरिया फाइंड केला तर त्यावरून आपल्याला काय मिळणार आहे तर फॉर डिस्प्लेसमेंट मिळणार आहे त्या ऑब्जेक्टचं. मग यासाठी काय आहे हा जो क्वाड्रँगल आहे कोणता डी ओ ई बी या क्वाड्रँगल मध्ये आपल्याला काय दिसत आहे हा एक रेक्टँगल दिसतो आहे आणि हा एक आपल्याला ट्रायंगल दिसतो आहे. या दोघांच्या जर आपण एरिया यांची प्लस जर केली तर आपल्याला काय मिळणार आहे या क्वाड्रँगलचा एरिया मिळणार आहे. बघा मग काय आहे क्वाड्रँगल मध्ये हा एक रेक्टँगल आहे मग एरिया रेक्टँगल कोणता आहे रेक्टँगल सांगितला डी ओ ई ए प्लस एरिया काय सांगितलं ट्रायंगल कोणता ट्रायंगल सांगितला तर डी ए बी यांची जर प्लस केली तर आपल्याला काय मिळतं एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी. मग एस इज इक्वल टू काय आहे एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे तर ही साइड मल्टिप्लाय बाय ही साइड म्हणजे ओडी मल्टिप्लाय बाय ओई ओडी मल्टिप्लाय बाय ओई प्लस एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल डी ए बी. आता आपल्याला ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे 1/2 ब्रॅकेट डी ए इंटू बी ए इंटू बी ए. बघा आता ओडी म्हणजे काय आपण मागच्या वेळी बघितलं इक्वेशन मध्ये ओडी म्हणजे काय आहे एई म्हणजे काय आहे यू आहे काय आहे यू इंटू ओई काय आहे ओई हा टाइम टी आहे ओई म्हणजे काय आहे टाइम टी प्लस हाफ टीए म्हणजे काय आहे बघा बीए हा ओईच्या बरोबर आहे ओई जर टी आहे तर डीए पण काय आहे टीच आहे. मग टी इंटू बीए काय आहे आपलं की जे आपण सीडीच्या बरोबर सांगितलं होतं बघा फर्स्ट इक्वेशन आठवा सीडी इज इक्वल टू काय सांगितलं होतं 80 मग बीए इज इक्वल टू पण काय येतं 80 येतं म्हणून इथे काय येतं 80. बघा मग एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए हा टी आहे म्हणून काय येतं टीचा स्क्वेअर म्हणजेच आपलं इक्वेशन आपल्याला इथे मिळालं दिसतंय दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. बघा एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर कळलंय कसं आलं तर बघा लक्ष द्या परत एकदा रिवाइज करून सांगते. याच्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या आपण आधीच्या इक्वेशन मध्ये डिटेल मध्ये बघितलं आहे की ओडी हा एईच्या बरोबर आहे म्हणजे ओडी जर यू असेल तर एई पण काय असतो यूच असतो. नंतर सीडी हे आपण व्हेरीफाय काढलेलं आहे आन्सर काय काढलं पहिल्याच्या सीडी इज इक्वल टू काय आहे 80 आहे मग एबी इज इक्वल टू पण काय येतं 80 येतं आणि टी म्हणजे काय आहे टाइम आहे आणि ओई बरोबर टी असेल तर डीए बरोबर पण काय असतं टाइम टी असतो. मग आपण व्हॅल्यू पुट केलंय फक्त की ओडी काय आहे इथे लक्षात ठेवायचे पण एरिया ऑफ क्वाड्रँगल डीओईबी चा फॉर्म्युला काय आहे या क्वाड्रँगल आहे आणि या क्वाड्रँगल मध्ये एक रेक्टँगल आहे आणि एक ट्रायंगल आहे म्हणून रेक्टँगलचा आणि ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आपण जर काढला तर त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रँगलचा एरिया मिळतो. मग एस इज इक्वल टू काय आहे एरिया रेक्टँगल डीओईए प्लस एरिया ट्रायंगल डीएबी. मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे लेंथ इंटू ब्रेथ मग ओई इंटू ओडी प्लस हाफ डीए इंटू बीए. एरिया मध्ये काय असतं ही साइड मल्टिप्लाय बाय ही काय घेतोय आपण हा हायपोटेनियस आहे म्हणून तो येत नाही मग ही साइड आणि ही साइड यांचं काय येतं मल्टिप्लिकेशन येतं. मग ओडी
ची व्हॅल्यू काय आहे यू, ओई काय आहे टी प्लस हाफ डीए काय आहे टी आणि बीए काय आहे एटी. मग यू इन हे टी ला मल्टिप्लाय केलं तर यू टी प्लस हाफ एटी चा स्क्वेअर. याला काय म्हणतात, दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम अँड सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. दुसऱ्या इक्वेशन कडे वळूया. v इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. दिस इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटीशी रिलेटेड इक्वेशन आहे. यासाठी आपल्याला यस म्हणजे काय आहे तर डिस्प्लेसमेंट जर फाइंड करायचं असेल ऑब्जेक्टचं तर ते ट्रॅपेझियमच्या एरियावरून फाइंड होतं. ट्रॅपेझियमचा एरिया बघा, ट्रॅपेझियम कोणता आहे DOEB. मग याआधी पण आपण DOEB यूज केलं होतं, पण तो काय होता क्वाड्रँगल होता. एक त्याच्यामध्ये रेक्टँगल होता तर एक त्यामध्ये ट्रायंगल होता. आता हा ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियम म्हणजे DOEB. यामध्ये ही लाईन आपल्याला घ्यायची नाही. मग आता ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे बघा, S is equal to half sum of length sum of parallel sides, two parallel sides into sum of parallel sides into distance between length of sides, length of parallel sides. बघा, सम ऑफ टू पॅरलल साइड्स. आता हा ट्रॅपेझियम आहे, टू लिहिलं तरी चालतं, नाही तर सम ऑफ पॅरलल साइड्स लिहिलं तरी चालतं. सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. बघा, या फॉर्म्युल्यामध्ये S इज इक्वल टू 1/2 आहे. सम ऑफ टू पॅरलल साइड्स. मग या ट्रॅपेझियमच्या दोन सम असणाऱ्या साइड्स कोणत्या करायच्या आपल्याला आता, पॅरलल साइड OD ही एक साइड आहे आणि तिला पॅरलल साइड आहे BE. मग OD इंटू BE. आता याची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय का नाही, प्लस घ्यायचं आहे. सम आहे OD प्लस BE इंटू काय आहे डिस्टन्स बिटवीन द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स. कोणतं डिस्टन्स येतं मग त्याच्यामध्ये, OE हे त्याच्यामध्ये डिस्टन्स येतं. आपण या आधीच्या ग्राफिकल मेथड मध्ये बघितलं होतं इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये की OD हा कशाच्या बरोबर आहे, OD हा AE बरोबर आहे. मग OD ची व्हॅल्यू काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी U आहे. नंतर BE आपण बघितलं आहे की BE हा OV च्या बरोबर आहे. म्हणजे काय आहे तर BE इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी V आहे. आणि OE म्हणजे काय आहे टाइम टी आहे. बघा, OE म्हणजे काय आहे टाइम टी. बघा एकदा परत बघा, डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB चा आपल्याला काढावा लागेल एरिया. नंतर त्यासाठी फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. नंतर S इज इक्वल टू काय आहे 1/2 OD प्लस BE इंटू OE. आता मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या इक्वेशन वरून आपण मिळवलंय की OD काय आहे U आहे, BE काय आहे V आणि OE इज इक्वल टू काय आहे T. मग याच व्हॅल्यू आपल्याला यामध्ये लिहायची आहे. बघा S 1/2 OD काय आहे, OD म्हणजे काय लिहायचंय U प्लस V इंटू OE काय आहे T आहे. बघा, मग आपण याआधी एक आणखीन एक फॉर्म्युला शिकलो होतो, तो म्हणजे काय A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. हा कशाचा फॉर्म्युला सांगितला होता, एक्सेलरेशनचा. मग एक्सेलरेशन A इज इक्वल टू काय आहे V मायनस U अपॉन T. मग यावरून आपल्याला आता T ची व्हॅल्यू मिळवायची आहे. मग T इकडे करायचं क्रॉस करून आणि A ची पोझिशन चेंज करायची. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची झाली, T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. ही इक्वेशन याला आपण सेकंड नाव देणार आहोत, कारण आपण फर्स्ट पहिले दिलं होतं. ग्राफिकल मेथड आपली ही सगळी इक्वेशन 1, 2 आणि 3 मिळून आपण त्यामध्ये इक्वेशन 1 दिलं होतं. म्हणून यामध्ये आता काय करायचं, इक्वेशन नंबर 2 द्यायचं याला. मग T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A आहे. मग ही T ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आपल्याला ऍड करायची. कुठल्या इक्वेशन मध्ये, हे जे इक्वेशन आहे S इज इक्वल टू 1/2 U प्लस V इंटू काय लिहायचं आहे V मायनस U अपॉन A. आता बघा हे दोन्ही आपल्याला काय दिसत आहे, डिनॉमिनेटर म्हणून दिसत आहे. आपण सलग पण लिहू शकतो. कसं लिहायचंय मग बघा, सलग S इज इक्वल टू 1/2. आपण 1/2 लिहितो तर डायरेक्ट काय करायचं, तर आपल्याला U प्लस V एका ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे
आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचंय व्ही मायनस यू अपॉन हा जो 2 आहे डिनॉमिनेटर आणि हा पण ए आहे म्हणून डायरेक्ट आपण असं 2a लिहिलं. आता हे काय आहे यस इज इक्वल टू 2a झालं. हा 2a जो डिवाइड होता आपला आपण इकडे आणला तर काय झाला तो मल्टिप्लाय झाला म्हणजे 2as इज इक्वल टू u प्लस v मायनस यू. बघा तुम्ही मॅथ्स मध्ये शिकला आहात a प्लस बी a मायनस बी जेव्हा असं असतं तेव्हा आपण दोन्ही नंबर सारखे आहेत पहिला नंबर आणि दुसरा नंबर सारखा आहे आणि त्याच्यामध्ये प्लस आणि एकामध्ये मायनस जर असेल एक ब्रॅकेट प्लस आहे एक ब्रॅकेट मायनस असेल तर पहिल्या नंबरचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर असतो. मग इथे पण तसंच करायचं आपल्याला 2as इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आता u प्लस v म्हणजेच v प्लस u आहे. मग एक ब्रॅकेट प्लस आणि एक ब्रॅकेट मायनस असेल तर काय येतं v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मग आपल्याला हा जो यू स्क्वेअर मायनस आहे याला इकडे आणायचं म्हणजे प्लस होतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as प्लस यू स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याला काय म्हणतात थर्ड इक्वेशन ऑफ मोशन म्हणतात की जे आपण मिळवलं आहे ग्राफिकल मेथडनी. बघा एकदा रिपीट करूया. S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम डीओईबी ट्रॅपेझियमचा जर एरिया करायचा असेल तर फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू 1/2 सम ऑफ parallel sides into distance between length of parallel sides. नंतर s is equal to 1/2 ओडी काय आहे तर ओडी काय आहे ओडी कशाच्या बरोबर आहे AE च्या बरोबर आहे आणि ओडी म्हणजे काय आहे इनिशियल वेलोसिटी जे आपण पहिल्या इक्वेशन मध्ये बघितलं आहे. नंतर बीई काय आहे तर v फायनल वेलोसिटी आहे. बीई कशाच्या बरोबर आहे OC च्या बरोबर आहे म्हणून ते पण काय येतं v येतं आणि OE काय आहे t टाइम t आहे. नंतर या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये लिहिल्या s इज इक्वल टू हाफ u प्लस v इंटू t नंतर v प्लस u. आता एक्सेलरेशन म्हणजे काय आहे a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन t हा फॉर्म्युला एक्सेलरेशनचा. मग यावरून आपण t ची व्हॅल्यू मिळवली t इज इक्वल टू v मायनस यू अपॉन a. ही जी इक्वेशन आहे याची व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची का या इक्वेशन मध्ये. समजा आपण याला जर सेकंड इक्वेशन केलं तर याला थर्ड इक्वेशन लिहायचं आणि मग ही व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुट करायची. मग s इज इक्वल टू 1/2 u प्लस v इंटू t च्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला आता हे काय आहे v मायनस यू अपॉन a. मग s इज इक्वल टू काय येतं u प्लस v मायनस यू लिहून घ्यायचं इथं ब्रॅकेट मध्ये. आता तुम्हाला वाटेल की हे u प्लस v आहे आणि v मायनस यू आहे तर मग आपण इथे काय करू शकतो असंही लिहू शकतो 2 प्लस 5 आणि 5 प्लस 2 काय का 7 तसंच ही आहे v प्लस यू लिहून घ्या म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. आता दोन ब्रॅकेट जर सारखे असेल बघा आता 2a जो होता डिवायडेशनला आपण इकडे लिहून घेतला म्हणजे 2as झालं. नंतर एक ब्रॅकेट प्लस आहे एक ब्रॅकेट मायनस. मी आत्ताच सांगितलं की दोन्ही ब्रॅकेट एक ब्रॅकेट प्लस आणि एक ब्रॅकेट मायनस आहे. दोन्ही नंबर सारखे आहेत पहिल्या ब्रॅकेट मध्ये असणारे आणि दुसऱ्या त्यांच्यामध्ये प्लस आणि मायनस असेल तर पहिल्या नंबरचा स्क्वेअर लिहायचा मायनस लिहायचा आणि दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर. मग आपल्याला इथे काय दिलं आहे v प्लस यू v मायनस यू. यामध्ये v चा स्क्वेअर लिहायचा आहे मायनस यू चा स्क्वेअर करायचा आहे. हा मायनस यू स्क्वेअर आहे याला इकडे दिला तर तो काय तो लेफ्ट साइडला जर केला तर त्याला प्लस होतो म्हणजे 2as प्लस यू स्क्वेअर येतं. मग आपल्याला v स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळतं यू स्क्वेअर प्लस 2as. याला म्हणतात रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इक्वेशन. बघा तिन्ही इक्वेशन आपण समजून घेतले आहे ग्राफिकल मेथडने. इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड मध्ये आपण बघितलं फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड बघितलं s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन बघितलं v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. अशा पद्धतीने आपण इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथडने तिन्ही इक्वेशन पूर्ण केलेले आहेत. आता पुढच्या पिरियडला आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.